एक 18 वर्षीय तरुण नुकताच कोंब फुटलेला मुलगा शेजारच्या महिलेच्या घरात गपचूप शिरतो. तिला मागून घट्ट मिठी मारतो व तिच्यासोबत लज्जास्पद कार्य करायला सुरुवात करतो. ही घटना एवढी भयानक आहे की पुरुष म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटेल. चला तर मग पाहूया घटना सविस्तरमध्ये. बेंगलुरूच्या राममूर्ती नगर परिसरातील सुब्रमण्य लेआउट हा मध्यमवर्गीय वसाहतीचा भाग. IT क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी येथे भाड्याने राहतात. याच परिसरात 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर शर्मिला DK वास्तव्यास होत्या. त्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत होत्या आणि काही काळापासून त्या एकट्याच भाड्याच्या घरात राहत होत्या. सहकाऱ्यांच्या मते त्या शांत, कामावर लक्ष देणाऱ्या आणि स्वावलंबी स्वभावाच्या होत्या. एकटे राहण्याचा निर्णय त्यांनी नोकरीच्या सोयीसाठी घेतला होता. 3 जानेवारी रोजी शर्मिलाचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला. घरात आग लागल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे प्रथमदर्शनी हा मृत्यू आग लागून धुरात गुदमरल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला याच दिशेने तपास सुरू करत अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु काही बाबी पोलिसांच्या लक्षात आल्या होत्या. घरातील आग मर्यादित होती, जणू ती मुद्दाम लावलेली असावी. तसेच मृतदेहाच्या स्थितीवरून केवळ अपघात म्हणून केस बंद करणे धोकादायक ठरू शकते, असे तपास अधिकाऱ्यांना वाटले. पोलिसांच्या अंदाजाला पुष्टी मिळाली ती फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे. या अहवालानुसार शर्मिलाचा मृत्यू आग लागण्यापूर्वीच झाला होता. त्यांच्या हातावर आणि शरीरावर झटापटीच्या खुणा होत्या. काही जखमा रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट दर्शवत होते. त्यामुळे हा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले होते. मग मात्र पोलिसांनी तपासाला वेग दिला. परिसरातील CCTV फुटेज, मोबाईल नेटवर्क डेटा आणि आसपासच्या लोकांची चौकशी सुरू केली. तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे घटनेच्या रात्री एका तरुणाची हालचाल पीडितेच्या घराच्या आसपास संशयास्पद होती. हा तरुण म्हणजे कर्नाल कुराई. कर्नाल हा 18 वर्षीय तरुण शर्मिलाच्या शेजारच्या घरात राहत होता. वयाने लहान असला तरी त्याच्या मनात विकृत वासनेचा नंगा नाच सुरू होता. त्याच्यापेक्षा दुप्पट वयाची, जवळपास त्याच्या आईसारखी असणाऱ्या महिलेकडे तो वाईट नजरेने बघत होता. अलीकडे इंटरनेटच्या अतिवापराने, नव्या तंत्रज्ञानाने अत्यंत विकृत नीच मनोवृत्तीची माहिती मुलांच्या नजरेसमोर येत आहे. त्यामुळे लहान वयातच या मुलांचे मेंदू वासनेने पोखरू लागले आहेत. प्रौढ वयस्कर महिलांकडे ही कोवळी मुले भोगवस्तू म्हणून पाहत आहे. आंटी म्हणजे भोगण्याची वस्तू असे सांगण्याचे काम इंटरनेटवरच्या अनेक प्लॅटफॉर्मवर रोज सुरू आहे. याचा अत्यंत वाईट परिणाम होऊन नवी पिढी विकृत बनत चालली आहे. येथेही शर्मिला आणि कर्नाल यांची ओळख होती. तो खूपच लहान असल्याने त्याच्याबद्दल शंका घेण्यासारखे तिला काही वाटले नाही, कारण ती एक समंजस, नोकरदार महिला होती. तिच्या मनात असले काही घाणेरडे विचार येणे शक्यच नव्हते. ती करिअरवर फोकस करून होती. त्याच पद्धतीने कर्नालही करिअरचा विचार करत असेल असा तिचा समज असणे स्वाभाविक होते. त्यामुळे त्याची तिच्या आजूबाजूला वावरणे, तिच्यावर नजर ठेवणे, चोरून तिच्यावर पाळत ठेवणे तिच्या लक्षात आले नसावे. आले असले तरी तो लहान समजून तिने दुर्लक्ष केले. येथेच तिची चूक झाली होती, कारण तो नीच होता, वासनेने वकवकल्या होता. त्याला कशाचेच भान उरले नव्हते. हे पोलीस तपासात उघड झाले. पोलीस चौकशीत कर्नाल कुराईने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्याच्या जबाबानुसार दिनांक 3 जानेवारी रोजी रात्री सुमारे 9 वाजता तो स्लायडिंग खिडकीतून शर्मिलाच्या घरात शिरला. त्याच्या मनात विकृत वासना होती. त्याने घरात शिरताच तिला मिठी मारली. या अचानक प्रकाराने ती हादरून गेली, पण मोठ्या धिटाईने तिने त्याला बाजूला हटकले. त्याला बाजूला ढकलून देत तिने त्याला चांगलेच खडसावले. त्याला वाटत होते की त्याला सहजपणे तिला भोगता येईल, पण तसे झाले नव्हते. तिने त्याला चांगलेच फटकारून बाजूला ढकलले होते. या नकाराने तो चिडला आणि तिच्याशी झटापट करू लागला. तिनेही त्याला जोरदार प्रतिकार केला. या झटापटीत सैतान बनलेल्या त्या 18 वर्षाच्या पोराने पूर्ण ताकदीने तिच्यावर हल्ला केला. तिचे तोंड आणि नाक दाबून धरले आणि तिला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या या मारहाणीने ती काही वेळातच बेशुद्ध झाली, पण त्याने तिला सोडले नाही. तिचा गळा आवळून धरल्याने तिचा मृत्यू झाला. आपल्या हातून खून झाल्याची जाणीव झाल्याने तो थोडासा हबकला. यातून आपली सुटका करून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. त्याने सर्वात आधी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने शर्मिलाचे कपडे आणि इतर वस्तू बेडवर ठेवून त्यांना आग लावली.
तिचा मृत्यू आग लागून झाला असा बनाव करण्याचा हा प्रयत्न होता. त्यानंतर तो तिथून बाहेर पडला. जाताना तो तिचा मोबाईल फोन सोबत घेऊन गेला होता. हा फोन डिजिटल पुरावे लपवण्यासाठी चोरल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत हत्या, लैंगिक गुन्ह्याचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्याचा गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ एक खुनाची केस नाही, तर ती समाजातील एक गंभीर मानसिकता उघड करते. स्त्रीचा नकार स्वीकारण्याची असमर्थता, राग आणि क्षणिक निर्णय याचे परिणाम किती भयावह असू शकतात याचे हे उदाहरण आहे. सुरुवातीला साधा अपघात वाटलेली ही घटना फॉरेन्सिक तपासामुळे उघडकीस आली. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये सखोल तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित होते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.